25 वर्षाची ब्रह्मोसची यशोगाथा। नमस्कार मित्रांनो, भारताच्या संरक्षण क्षेत्रात अशी काही शस्त्रे आहेत ज्यांचे नाव ऐकताच जगातील अनेक देश सावध होतात। त्यापैकी एक म्हणजे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र। आज ब्रह्मोसला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत। या 25 वर्षात ब्रह्मोसने केवळ भारताची संरक्षण क्षमता वाढवली नाही, तर भारताला जागतिक संरक्षण निर्यातदारांच्या यादीतही प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मोसची सुरुवात कशी झाली, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, जगातील इतर क्षेपणास्त्रांपेक्षा ती वेगळी का आहे, भारताच्या संरक्षणात तिची भूमिका काय आहे आणि भविष्यात ब्रह्मोसचा प्रवास कुठे जाणार आहे। ब्रह्मोस म्हणजे काय? ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे। हे भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आले आहे। 1998 मध्ये भारताच्या DRDO आणि रशियाच्या NPO महिन्नोस्त्रोनिय यांनी मिळून ब्रह्मोस एरोस्पेस ही कंपनी स्थापन केली। ब्रह्मोस हे नाव 2 नद्यांवरून ठेवण्यात आले आहे, भारतातील ब्रह्मपुत्रा, रशियातील मॉस्कवा या 2 देशांच्या मैत्रीचे हे प्रतीक आहे। ब्रह्मोसची गरज का होती? 1990च्या दशकात भारताला अत्यंत वेगवान आणि अचूक क्षेपणास्त्राची गरज होती, कारण समुद्रातील शत्रू जहाजे, सीमावर्ती लष्करी तळ, दहशतवादी तळ, उच्च सुरक्षा असलेली लक्ष्ये यावर जलद अचूक हल्ला करणे आवश्यक होते। यासाठी तयारी झाली ब्रह्मोसची। ब्रह्मोसची वैशिष्ट्ये: 1. सुपरसॉनिक वेग। ब्रह्मोसचा वेग मॅक 2.8 ते मॅक 3 म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास 3 पट। 2. अचूक लक्ष्यभेदन। ब्रह्मोस अत्यंत कमी चुकांसह लक्ष्य भेदते, यामुळे शत्रूला बचावाची फार कमी संधी मिळते। 3. अनेक प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपण। ब्रह्मोस डागता येते, जमिनीवरून, युद्धनौकेवरून, पाणबुडीतून, सुखोई 30 MKI विमानातून, यामुळे भारतीय सैन्याला मोठी लवचिकता मिळते। 4. कमी उंचीवर उड्डाण। ही क्षेपणास्त्र समुद्र सपाटीपासून अत्यंत कमी उंचीवर उडते, यामुळे रडारला ती उशिरा दिसते। 5. उच्च अचूकता। ब्रह्मोसचे लक्ष्यभेदन अत्यंत अचूक मानले जाते। ब्रह्मोसची विविध रूपे। आज ब्रह्मोसची अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत। ब्रह्मोस ब्लॉक 1 जमिनीवरील लक्ष्यांसाठी, ब्लॉक 2 डोंगराळ प्रदेशातील लक्ष्यांसाठी, ब्लॉक 3 उंच पर्वतीय भागात अचूक हल्ल्यांसाठी। एअर लॉन्च ब्रह्मोस सुखोई 30 मधून डागली जाते। ब्रह्मोस NG नवीन पिढीची आकाराने लहान आणि अधिक आधुनिक आवृत्ती विकसित होत आहे। भारतीय सैन्यातील भूमिका। भारतीय स्थलसेना, नौदल, हवाई दल या तिन्ही दलांकडे ब्रह्मोस कार्यरत आहे। यामुळे भारताची त्रिसेवा स्ट्राईक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हिंद महासागरातील भारताची ताकद वाढवण्यात ब्रह्मोसची मोठी भूमिका आहे। संरक्षण निर्यात। भारत आता संरक्षण साहित्य निर्यात करणारा देश बनत आहे। ब्रह्मोसच्या निर्यातीमुळे भारताला जागतिक संरक्षण बाजारात नवे स्थान मिळाले आहे। यामुळे रोजगार, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, संरक्षण उद्योग यांनाही मोठा फायदा होत आहे। पुढचा टप्पा। भविष्यात अधिक लांब पल्ल्याची ब्रह्मोस, अधिक वेगवान आवृत्ती, ब्रह्मोस NG, हायपरसॉनिक तंत्रज्ञान यावर भारत काम करत आहे। यामुळे भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत होईल। 25 वर्षाचा प्रवास हा केवळ एका क्षेपणास्त्राचा इतिहास नाही, तो भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा, आत्मनिर्भरतेचा आणि जागतिक संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा प्रवास आहे। ब्रह्मोसने भारताला केवळ सुरक्षित केले नाही, तर जगासमोर भारताच्या तांत्रिक कौशल्याची ओळख निर्माण केली आहे।
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विकसित भारत 2047 या मालिकेतील पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.